या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एक कॅलेंडर पाहतो, ज्यावर असलेल्या फोटोंमार्फत आपल्याला कुरळे कुटुंबाबद्दल माहित होतं की 1972ला कुरळे पती पत्नीला 2 मुलं होती। यानंतर 1974 साली यांना तिसरा मुलगा होतो व 1980 साली हे तिघे जेव्हा थोडे मोठे होतात तेव्हा यांचे वडील एक 4 व्हीलर कार खरेदी करतात आणि याच वर्षी यांच्या आईबाबांचं निधन होतं, ज्यामुळे ही तिन्ही मुलं अनाथ होतात। तसेच पुढे 1984 मध्ये यांच्यातील जो सर्वात मोठा मुलगा असतो तो त्याच्या वडिलांनी घेतलेली कार एका व्यक्तीकडे गहाण ठेवतो आणि त्या बदल्यात मिळालेल्या पैशाने स्वतःचं गाड्या दुरुस्त करण्याचं गॅरेज सुरू करतो। त्याचबरोबर हळूहळू काही वर्षे उलटतात आणि यांचं गॅरेज खूप चांगलं चालायला लागतं, ज्यामुळे यांच्याकडे आता चांगले पैसे येतात व जी कार यांनी व्याजाने गहाण ठेवली होती तिला हे परत सोडवून आणतात। आणि आता सीन येतो प्रेझेंटमध्ये, म्हणजेच 2007 मध्ये, ज्या काळामध्ये या चित्रपटाची टाइमलाईन चालते। तर इथे आपण ह्या 3 भावांना मोठं झालेलं पाहतो। यातील पहिला जो असतो त्याचं नाव रतन असतं, दुसरा मदन आणि तिसरा चंदन। आता इथे दाखवतात की हे तिघे भाऊ यांच्या गॅरेजचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यासाठी आलेले असतात, पण ज्या सुभेदार मॅडमशी रतन याबद्दल बोलायला जातो तेव्हा त्या गॅरेजचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यासाठी रतनकडून 10,000 रुपयांची मागणी करतात, ज्यावर रतन 10,000 रुपये देऊन या वर्षीचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करतो। पण तो ठरवतो की ज्या जागेवर यांचं गॅरेज आहे ती जागा आता हे विकतच घेणार। त्याचबरोबर आपल्याला माहित होतं की रतनला स्त्री नावाची खूप चीड आहे, म्हणजेच त्याला महिला अजिबात आवडत नाहीत, ज्यामुळे तो स्वतःच्या व त्याच्या भावांच्या आजूबाजूला कोणत्या बाईला फिरकू देखील देत नाही। आणि असं का ते पुढे आपल्याला कळेलच। तर पुढे जेव्हा हे त्यांच्या गॅरेजवर येतात तेव्हा आपण बबनला पाहतो। आता बबनबद्दल सांगायचं तर हा यांच्याच गॅरेजमध्ये कामाला असतो, तसेच तो या 3 भावांसाठी सर्व किरकोळ कामे करत असतो। त्याचबरोबर याला चित्रपटांचं खूप वेळ असतं, इतकं की त्याचा महिन्याचा जवळजवळ सर्वच पगार तो पिक्चरच्या तिकिटांवर खर्च करत असतो। तर यांचं जे गॅरेज असतं ते 24 तास सुरू असतं, त्यामुळे रात्री जेव्हा नाईट ड्युटीवर थांबायची वेळ येते तेव्हा मदन चंदनला बोलण्यात फसवतो आणि आता चंदनला त्यांच्या गॅरेजवर रात्रीच्या ड्युटीसाठी थांबावं लागतं। प्रत्यक्षात चंदन थोडा भोळा असतो आणि मदन नेहमी काही ना काही ट्रिक करून चंदनला फसवत असतो। पण पुढे जेव्हा चंदन गॅरेजमध्ये झोपलेला असतो तेव्हा इथे मधुरा येते, जिची कार पावसामध्ये बंद पडलेली असते। त्यामुळे ती चंदनला झोपेमधून उठवते आणि त्याला कार दुरुस्त करायला लावते। पण झोपमोड केल्यामुळे चंदन मधूची कार दुरुस्त करण्यास नकार देतो आणि तो चिडचिड करायला लागतो। पण बाहेर पाऊस पडत असल्यामुळे मधू जेव्हा त्याला विनंती करते तेव्हा चंदन तिची कार दुरुस्त करायला लागतो। त्याचबरोबर इथे अंधाराची रात हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की मधुरा चंदनवर चिडलेली असते, त्यामुळे चंदन तिच्यासाठी गाणं म्हणून तिला मनवत असतो आणि अखेर मधूचा राग शांत होतो। तसेच पुढे चंदनने गाडी दुरुस्त केल्यानंतर चंदन मधूला त्याच्या गॅरेजचं कार्ड देतो आणि मधुरा इथून निघून जाते। पण मधू गेल्यानंतर चंदनच्या लक्षात येतं की त्याने कार दुरुस्त केल्याचे पैसे तर मधूकडून घेतलेच नाहीत। सोबतच तो पाहतो की मधुरा तिची पर्स इथेच विसरून गेली आहे। आता दुसऱ्या सकाळी जेव्हा याबद्दल रतनला माहित होतं तेव्हा तो चंदनवर खूप खवळतो। तसेच मधूची पर्स तपासून पाहिल्यानंतर यांना त्यात एका डान्स कॉम्पिटिशनचं कार्ड मिळतं, ज्यामुळे यांना अंदाज येतो की मधू बहुतेक आज इथे जाणार आहे। त्यामुळे रतन चंदनला तिथे जाऊन कार दुरुस्त केल्याचे पैसे घेऊन यायला सांगतो। पण संध्याकाळी जेव्हा चंदन डान्स कॉम्पिटिशनच्या ठिकाणी जातो तेव्हा त्याच्याकडे तिकीट नसल्यामुळे इथला गार्ड चंदनला आताच येऊ देत नाही। तसेच चंदनकडे देखील इतके पैसे नसतात की तो तिकीट काढू शकेल, त्यामुळे तो बाहेरच त्याच्या गाडीत मधुराची वाट पाहत बसतो। त्याचबरोबर इथे 777 रुपये हे गाणं आहे, ज्यात आपण मधुला डान्स कॉम्पिटिशनमध्ये डान्स करताना पाहतो आणि चंदन तिला पैसे मागत असतो। सोबतच आपल्याला माहित होतं की मधू डान्सर आहे। आता हे गाणं झाल्यावर आपण पाहतो की मधू हे डान्स कॉम्पिटिशन जिंकलेली असते आणि ती जेव्हा हॉलच्या बाहेर येते तेव्हा चंदन तिला पैसे मागायला जाणार असतो। पण इतक्यात मधू इथून निघून जाते, ज्यामुळे चंदन तिच्या गाडीचा पाठलाग करत मधूच्या घरापर्यंत जातो। सोबतच इथे मधूच्या बंगल्याचा जो वॉचमॅन असतो त्याच्यापासून नजर चुकून चंदन जेव्हा बंगल्याच्या आतमध्ये जात असतो तेव्हा तो वॉचमन चंदनला पकडण्यासाठी त्याच्या मागे लागतो, ज्यामुळे चंदन पुढे मधूच्या खोलीत जाऊन लपतो। आता मधू जेव्हा चंदनला तिच्या खोलीत पाहते तेव्हा ते ओरडून घरातील सर्वांना बोलवणार असते, पण चंदन तिला सांगतो की मी तोच गॅरेजवाला आहे ज्याने काल रात्री तुमची गाडी दुरुस्त केली होती आणि आता मी तुमच्याकडे गाडी दुरुस्त केल्याचे पैसे घेण्यासाठी आलो आहे। आणि जर आता तुम्ही सर्वांना सांगितलं की मी तुमच्या खोलीत आहे तर मी त्यांना हेच सांगेल की तुम्हीच मला बोलावलं होतं, ज्यामुळे तुमची खूप बदनामी होईल। आता बदनामीच्या भीतीने मधू चंदनला हे सांगून जायला सांगते की ती उद्या सकाळी 10 वाजता गॅरेजवर येऊन पैसे देऊन जाईल। तसेच पुढे मधूचे वडील व घरातील इतर कामगार जेव्हा चंदनला शोधत मधूच्या खोलीत येतात तेव्हा मधू सांगते की इथे कोणीच नाहीये। आता दुसरीकडे आपण पाहतो की चंदन जेव्हा बंगल्याबाहेर येऊन त्याची गाडी काढणार असतो तेव्हाच इथे 3-4 लोक येतात व एक डेड बॉडी रस्त्यावर फेकतात। पण यांचा जो लीडर असतो त्याला चंदन पाहतो, ज्याने हातात एक क्रॉस असलेली चेन घातलेली असते। तसेच दुसऱ्या सकाळी हे सर्व तो त्याच्या भावांना सांगतो की त्याने काय काय पाहिलं
आणि जेव्हा हे याची खबर पोलिसांना देण्याचा विचार करतात तेव्हा चंदन नकार देतो, कारण पोलिसांनी जर का चंदनला विचारलं की इतक्या रात्री तू तिथे काय करत होतास, तर चंदन याचं उत्तर देऊ शकणार नाही. असो, तर यानंतर चंदनचा मोठा भाऊ चंदनला गॅरेजमधील दुसरी कामे करायला सांगतो आणि इतक्यात तिथे शर्वरी नावाची मुलगी तिची गाडी दुरुस्त करायला येते. आता बरोबर 10 वाजता मधू पैसे देण्यासाठी येणार होती, त्यामुळे रतन व मदनला वाटतं की हीच ती मुलगी आहे जिने यांचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे रतन आणि मदन शर्वरीवर खवळायला लागतात. त्याचबरोबर शर्वरी यांना सांगण्याचा प्रयत्न करते की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, पण हे दोघे काही ऐकतच नाहीत. आणि इतक्यात दुसरीकडून मधू यांच्या गॅरेजमध्ये फोन करते, ज्यामुळे अखेर रतनला माहीत होतं की मधू व शर्वरी दोन्ही वेगवेगळ्या मुली आहेत. तसेच रतन शर्वरीची माफी मागून मदनला तिची गाडी दुरुस्त करायला सांगतो. आणि तोपर्यंत इकडे रतनने चंदनला फोन दिलेला असतो, त्यामुळे मधू चंदनला सांगते की तिची गाडी पुन्हा बंद पडलेली आहे, सो तुम्ही घरीच गाडी दुरुस्त करायला या आणि इथूनच पैसे घेऊन जा. तसेच मधूच्या घरी आपण पाहतो की रात्री यांच्या बंगल्याजवळ फेकलेल्या डेड बॉडीची बातमी पोलिसांना मिळाल्यामुळे इथे पोलीस आलेले असतात. आणि जो मेलेला व्यक्ती होता तो मधूच्या वडिलांच्या ओळखीचाच होता. तर इतके तिथे चंदन येतो, ज्याला पोलीस थोडी विचारपूस करतात आणि पुढे चंदन मधूची गाडी दुरुस्त करून देतो. तसेच राहिलं मधूच्या वॉचमनचं, तर त्याने चंदनला ओळखलेलं नसतं आणि मधू देखील पोलिसांना चंदनबद्दल काही सांगत नाही, कारण तिला माहीत असतं की चंदन इनोसेंट आहे. असो, तर यानंतर टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने मधू चंदनला सोबत घेऊन त्याच्या गॅरेजवर येते. सोबतच आपल्याला माहीत होतं की मधू चंदनला पसंत करत आहे आणि बहुतेक लवकरच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील. त्याचबरोबर चंदन वाटेत मधूला त्याच्या मोठ्या भावाबद्दल सांगतो की रतनला बायका अजिबात आवडत नाहीत आणि त्याने या दोघा भावांना देखील सांगून ठेवलं आहे की कोणत्याही बाईशी जास्त ओळख वाढवायची नाही. तसेच इकडे गॅरेजमध्ये दाखवतात की मदनला तर गाड्या दुरुस्तच करता येत नसतात आणि शर्वरीची गाडी दुरुस्त करत असताना तो वारंवार तहान लागल्याचे कारण देऊन शर्वरीपासून हे लपवण्याचा प्रयत्न करत असतो की त्याला गाड्या दुरुस्त करता येत नाहीत. पण शेवटी बबन शर्वरीची गाडी नीट करतो आणि इथे मदन व शर्वरीमध्ये देखील चांगली मैत्री होते. तसेच चंदन व मधू जेव्हा गॅरेजवर येतात तेव्हा आपण पाहतो की मधू आणि शर्वरी आधीपासूनच एकमेकांना ओळखतात आणि या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. आता दुसऱ्या दिवशी मधूचे बाबा तिला रावसाहेबला भेटवतात, जे की मधूच्या वडिलांचे चांगले मित्र असतात आणि यांच्या लहान भावासोबत मधूचं लग्न ठरवायचं असतं, त्यामुळे हे इथे आलेले असतात. तसेच रावसाहेब मधूला सांगतात की त्यांचा लहान भाऊ सध्या अमेरिकेला आहे आणि पुढच्या आठवड्यात तो अमेरिकेवरून इथे येणार आहे आणि जेव्हा तो येईल तेव्हा तो त्याला भेट. पण मधूला हे समजत नाही की तिचे बाबा मधूचं लग्न ठरवत आहेत. असो, तर पुढे मधू चंदनच्या घरी जाते, कारण तिने अजून यांना गाडी दुरुस्त केल्याचे पैसे दिलेले नसतात. आता चंदन जेव्हा मधूला त्यांच्या घरात पाहतो तेव्हा तो तिला जायला सांगतो, कारण जर का यांच्या दादाने मधूला इथे पाहिलं तर तो यांच्यावर खूप खवळेल. त्याचबरोबर इथे बबन रतनसाठी कॉफी घेऊन येतो, पण मधू त्याच्या हातून कॉफी घेते आणि रतनला देण्यासाठी त्याच्या खोलीत जाते, जिथे रतन मधूला पाहून त्याच्या दोन्ही भावांकडे येतो आणि त्यांना सांगतो की मधूला इथून जायला सांगा. तसेच इकडे मधूला रतनच्या खोलीत एका मुलीचा फोटो मिळतो, जो की रतनने एका वहीखाली लपवून ठेवलेला असतो. यानंतर मधू या तिघा भावांकडे येते आणि चंदनने गाडी दुरुस्त केल्याचे पैसे रतनकडे देते. त्याचबरोबर रतन मधूला सांगतो की आम्हाला आमच्या इथे बायका आलेल्या आवडत नाही, त्यामुळे तुम्ही इथून निघून जा. पण मधू सांगते की तिच्या मैत्रिणीची गाडी बंद पडली आहे, त्यामुळे तुम्ही चंदनला माझ्यासोबत पाठवा. आता रतन यावर नकार देतो, ज्यामुळे मधू सर्वांना रतनच्या खोलीत मिळालेल्या मुलीचा फोटो दाखवते आणि रतनला विचारते की हा फोटो कोणाचा आहे. पण रतनला याचं उत्तर द्यायचं नसतं, ज्यामुळे मधू या गोष्टीचा फायदा उचलते आणि रतनला यावरून ब्लॅकमेल करते की चंदनला तिच्यासोबत पाठवून द्या. तसेच नाईलाजाने रतन चंदनला मधूसोबत जायला सांगतो, ज्याच्या बदल्यात मधू रतनला तो फोटो परत करते. आता सर्वजण इथून गेल्यानंतर रतन त्या फोटोला पाहत काहीतरी आठवायला लागतो, पण आपल्याला अजून माहीत होत नाही की रतनला महिला का आवडत नाहीत व या फोटोमागची कथा काय आहे. सोबतच दुसरीकडे मधू चंदनला अनाथ मुलांच्या एका आश्रमात घेऊन जाते, जिथे ती आश्रमातील मुलांसोबत त्यांच्यातील एका मुलाचा वाढदिवस साजरा करते. प्रत्यक्षात मधूला चंदनसोबत चांगला टाइम स्पेंड करायचा होता आणि त्यामुळेच तिने रतनला तिच्या मैत्रिणीची गाडी बिघडल्याचं कारण दिलं व ते चंदनला सोबत घेऊन आली. सोबतच इथे आपण पाहतो की चंदन व मधू एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत आणि या दोघांची लव्ह स्टोरी इथून सुरू होते. तसेच मधू चंदनला सांगते की तिने डान्स कॉम्पिटिशन जिंकली म्हणून एक पार्टी ठेवली आहे, त्यामुळे तुला व तुझ्या भावांना पार्टीमध्ये यावं लागेल. आता चंदनला तर माहीत असतं की त्याचा मोठा भाऊ रतन या पार्टीत येणार नाही व याला देखील येऊ देणार नाही, पण तरी सुद्धा तो मधूचं मन राखण्यासाठी तिला होकार देतो. यानंतर चंदन जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचा मोठा भाऊ पाहतो की चंदन मधूच्या विचारांमध्ये मग्न आहे. त्यामुळे मदन त्याला आधी विचारतो की मधूने त्याला कोणाची कार दुरुस्त करण्यासाठी नेलं होतं, ज्यावर चंदनला जेव्हा उत्तर देता येत नाही तेव्हा रतन म्हणतो की यापुढे मधूसोबत कुठेही जायचं नाही. आता चंदन म्हणतो की मधू चांगली मुलगी आहे
आणि हे त्याला आतून वाटतं. तसेच ती मला कधीच फसवणार नाही याची मला खात्री आहे. ज्यावर रतन त्याच मुलीचा फोटो आणून चंदनला दाखवतो, जो की सकाळी मधूला रतनच्या खोलीत मिळाला होता. आणि इथे खरं आपल्याला समजतं की रतनला स्त्री नावाची काचीड आहे. हा फोटो दाखवत रतन सांगतो की ही मुलगी कोणाला फसवेल असं वाटणार नाही, पण मी आणि ही 5 वर्षे एकमेकांच्या प्रेमात होतो आणि आमच्या भविष्यातील सर्व प्लॅन ठरले होते. इथपर्यंत की तुमचे टूथब्रश कुठे ठेवायचे, तिथपासून ते घराला कोणता रंग द्यायचा इथपर्यंत. आणि ही तुमची वहिनी म्हणून नाही, तर वहिनीच्या रूपात तुमची आई म्हणून या घरात येणार असं ती म्हणाली होती. आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी होतो. आणि एक दिवस ती म्हणाली की जर माझ्या घरच्यांनी आपल्या लग्नाला नकार दिला तर आपण पळून जाऊन लग्न करूयात. ज्यावर मी तिला म्हणालो की तसं करायला नको, मी तुझ्या आईबाबांना भेटून आपल्या लग्नाबद्दल बोलतो. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या घराला कुलूप होतं. आणि पुढे मला कळालं की तिच्याच लग्नासाठी ते सर्व बाहेर गावी गेलेले आहेत. ज्यावर मला विश्वास बसला नाही. आणि पुढे मी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती मला सापडलीच नाही. आणि नंतर मला कळालं की ती मला कधीच सापडणार नाही, कारण ती हरवली नव्हती, तर ती मला सोडून स्वतः दुसऱ्यासोबत लग्न करण्यासाठी पळून गेली होती. सोबतच दुसरीकडे आपण एका बाईला पाहतो जिचं नाव चित्रपटात मेन्शन नाही. तर नेहमीप्रमाणे मी यांचं कॅरेक्टर देखील त्यांच्या खऱ्या नावाने समजावतो. आणि यांचं खरं नाव आहे सुकन्या कुलकर्णी मोने. तर आत्ता सुकन्याला रावसाहेबने कैद करून ठेवलेलं असतं, ज्यामुळे आपल्याला समजतं की रावसाहेब चांगला माणूस नाही. त्याचबरोबर इथे आपल्याला माहित होतं की सुकन्याला यांनी गेले 15 वर्ष झालं कैद करून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात रावसाहेब बहुतेक सुकन्याच्या घरच्यांसाठी काहीतरी काम करायचा, पण नंतर रावसाहेब यांचंच खाऊन यांच्यावरतीच पलटला, ज्यात त्याने सुकन्याच्या घरच्यांची प्रॉपर्टी हडपण्यासाठी सुकन्याच्या सर्व घरच्यांना मारून टाकलं. पण सुकन्याने अजून प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवरती सह्या केलेल्या नसतात, त्यामुळेच तिला यांनी गेल्या 15 वर्षांपासून जिवंत ठेवलेलं आहे. तसेच सुकन्या देखील वारंवार पळून जाण्याचा प्रयत्न करत असते, पण रावसाहेबची माणसं नेहमी तिला परत पकडून आणतात आणि पुन्हा कैद करून ठेवतात. सोबतच इथे आपल्याला अंदाज येतो की रतन ज्या मुलीवरती प्रेम करायचा बहुतेक ती मुलगी सुकन्याच असावी. असो, तर इथेच आपण रावसाहेबच्या भावाला देखील पाहतो. खरं तर हा रावसाहेबचा भाऊ वगैरे काही नसतो, तो असतो गुंड. आणि रावसाहेब याला भाऊ म्हणून यासाठी मधूच्या वडिलांसमोर नेणार असतात, कारण की मधूच्या नावावर खूप संपत्ती आहे. आणि रावसाहेबचा प्लॅन असतो की या गुंडाला त्याचा भाऊ बनवून मधूसोबत त्याचं लग्न करून द्यायचं आणि पुढे हा गुंड तिला अमेरिकेला घेऊन जाईल व तिथे तिला मारून टाकेल, जेणेकरून मधूची सर्व संपत्ती रावसाहेब हडपून घेईल. सोबतच आपल्याला समजतं की हा तोच गुंड आहे ज्याला चंदनने मधूच्या बंगल्यासमोर बॉडी फेकताना पाहिलं होतं. असो, आता पुढच्या सीनमध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट माहित होते, ती म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीपासून मधू ज्यांना बाबा म्हणत असते ते तिचे वडील नसून मधूच्या वडिलांचे मॅनेजर आहेत. प्रत्यक्षात मधूच्या आई वडिलांचं 12 वर्षांपूर्वीच निधन झालं आणि त्यानंतर मधूच्या वडिलांचा सर्व व्यवसाय यांनीच पाहिला व मधूचा सांभाळ देखील यांनीच केला. तसेच आता यांना फक्त मधूचं चांगल्या मुलाशी लग्न लावून द्यायचं आहे आणि त्यानंतर सर्व संपत्ती त्या मधूच्या ताब्यात देऊन रिटायर होतील. आता इथेच ते मधूला रावसाहेबच्या भावाबद्दल सांगतात आणि दुसऱ्या दिवशी मधूला त्याला भेटायला सांगतात. खरं तर मधूची त्याला भेटण्याची इच्छा नसते, पण त्याच्या बाबांच्या सांगण्यावरून मधू रावसाहेबच्या भावाला भेटायला तयार होते. आता दुसऱ्या दिवशी मधू रावसाहेबच्या भावाला भेटते, जो की मधूला स्वतःचं नाव राज सांगतो. इथे राज मधूला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो, पण मधू काही राजसमोर नीट बोलत नाही आणि राजला देखील समजतं की मधूला त्याच्या जाळ्यात फसवणं थोडं कठीण असणार आहे. आता यानंतर तो दिवस येतो जेव्हा मधूच्या घरी पार्टी असते, त्यामुळे चंदन खूप चिंतेत असतो, कारण त्याला पार्टीत जायचं असतं आणि त्याच्या रतनदादाच्या परवानगीशिवाय तो जाऊ शकणार नाही. पण मदन चंदूला सांगतो की रतनदादा काही कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि तो आता उद्याच येणार आहे, त्यामुळे तू पार्टीमध्ये जाऊन मधूला भेटून ये. आता हे ऐकल्यावर चंदन खूप आनंदी होतो आणि लगेच तो मधूच्या पार्टीत जातो. पण इतक्या तिकडे रतन त्याचं काम संपवून घरी येतो आणि इथे तो पाहतो की चंदन घरी नाहीये. त्यामुळे तो मदनला छडीने मारून चंदूविषयी विचारतो की चंदन कुठे आहे. तसेच खूप मार खाल्ल्यानंतर अखेर मदन सांगतो की चंदू मधूच्या पार्टीत गेला आहे, ज्यामुळे रतन मदन व बबनला सोबत घेऊन मधूच्या पार्टीमध्ये चंदूला शोधायला जातो. त्याचबरोबर पार्टीमध्ये आपण पाहतो की ही मास्करीड पार्टी असते, म्हणजेच पार्टीमध्ये जो कोणी येईल त्याने मास्क घालणं आवश्यक असतं. तर इथे राज देखील आलेला असतो, त्यामुळे तो पुन्हा मधूला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढे तिथे चंदन येतो, ज्याला पाहून मधू खूप आनंदी होते. पण चंदनला मधूसोबत पाहून राजला खूप राग येतो आणि तो मधूवरती हक्क गाजवायला लागतो की चंदन सोबत बोलू नको म्हणून, कारण मी तुझा होणारा नवरा आहे. जे ऐकल्यावर मधू राजवर खवळून चंदन सोबत पार्टीमधून बाहेर येते. आता इथेच चंदनने राजला ओळखलेलं असतं की राज तोच गुंड आहे ज्याने मधूच्या घरासमोर बॉडी फेकली होती, त्यामुळे तो हे सर्व मधूला सांगतो. पण मधूला त्याच्यावरती विश्वासच बसत नाही, ज्यामुळे पुढे राज पार्टीतून बाहेर आल्यावर चंदन व मधू त्याच्या गाडीचा पाठलाग करतात आणि राजचं घर कुठे आहे ते माहीत करून घेतात.
त्याचबरोबर दुसरीकडे पार्टीमध्ये चंदूला त्याचे भाऊ शोधत आलेले असतात, पण यांना चंदू काही भेटतच नाही. सोबतच इथे पार्टीत चंदनला शोधत असताना मदनला शर्वरी भेटते, ज्यामुळे यांच्यात थोड्या गप्पा रंगतात. त्याचबरोबर चंदनला पार्टीत खूप शोधल्यानंतर देखील जेव्हा यांना तो भेटत नाही, तेव्हा अखेर रतन चंदनला फोन करतो आणि त्याच्यावर रागून त्याला घरी यायला सांगतो. आता इथे मला हे समजलं नाही की चंदनकडे जर मोबाईल होता तर यांनी आधीच त्याला फोन का नाही केला. असो, तर इकडे चंदन व मधू जेव्हा राजच्या घरापासून जातात तेव्हा रावसाहेब यांना पाहतो, ज्यामुळे पुढे रावसाहेबच्या अड्ड्यावर आपल्यासमोर आणखी एक सस्पेन्स खुलतो. तो असा की आपल्याला आतापर्यंत वाटत होतं की मधूची प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन रावसाहेबचा आहे, पण नाही, रावसाहेबचा देखील एक मोठा बॉस आहे आणि तो दुसरा कोण नसून मधूचा ज्यांनी सांभाळ केला ते तिचे मानलेले बाबा. तर इथे आपल्याला माहित होतं की मधू मेल्यानंतर तिच्या नावावर जे 50 कोटी रुपये असतात ते या मधूने मानलेल्या तिच्या बाबांना भेटणार असतात आणि यामुळेच त्याने हा सर्व कट रचला आहे. वेल, तर आता चंदन जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचा मोठा भाऊ त्याला खूप मारतो, कारण रतनने त्याला सांगितलं होतं की मधूसोबत पुन्हा कुठे जायचं नाही आणि तरी देखील चंदन मधूला भेटायला त्याच्या पार्टीत गेला. तसेच चंदू रतनला सांगतो देखील की मधू चांगली मुलगी आहे, पण रतन काही ऐकतच नाही. सोबतच दुसऱ्या दिवशी रतन मधूला भेटतो आणि तिला सांगतो की तू चंदनपासून लांब राहा. खरं तर रतनसोबत प्रेमाच्या बाबतीत जे झालं ते त्याला चंदनसोबत होऊ द्यायचं नसतं, पण मधू रतनला सांगते की ती चंदनवर खूप प्रेम करते आणि ती त्याच्यासाठी काही करायला तयार आहे. त्याचबरोबर रतनच्या सांगण्यावरून ते चंदनपासून दूर राहायला तयार होते. पण आता इथे रतनला समजतं की जर का हे दोघे वेगळे झाले तर जशी दशा प्रेमाच्या बाबतीत आता रतनची आहे तशी उद्याला मधूची होऊ शकते. त्यामुळे तो मधू व चंदनच्या प्रेमाला होकार देतो. आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की मदन चंदूला शर्वरीविषयी सांगतो की त्याला शर्वरी आवडते म्हणून. सोबतच तो म्हणतो की तुला मधूला भेटावंसं वाटतं आणि मला शर्वरीला, व हे आपण दादाला सांगायला हवं, कारण आता आपण लहान नाहीत आणि आपण स्वतःचा विचार करू शकतो. त्याचबरोबर इथे यांचा रतन दादा येतो आणि यावेळी मधू जेव्हा फोन करते तेव्हा रतन चंदूला फोनवर मधूशी बोलायला सांगतो, ज्यामुळे मदन व चंदनला समजतं की रतनला आता यांचं प्रेम मान्य आहे. त्याचबरोबर मधू सांगते की राज तिला भेटायला आलेला आहे, ज्यावर चंदू मधूला सांगतो की तो तिथे येईपर्यंत राजला थांबवून ठेव. तसेच राजला थांबवण्यासाठी मधू आश्रमातील मुले काही ना काही करामती करून राजला थांबवतात आणि इतक्यात राजला त्याच्या माणसांचा फोन येतो, जे त्याला सांगतात की सुकन्या त्यांच्या तावडीतून पळून गेली आहे. त्यामुळे राज त्याच्या माणसांकडे जाण्यासाठी निघतो. तसेच आतापर्यंत चंदन देखील इथे आलेला असतो. त्यामुळे मधू व चंदन राजच्या गाडीचा पाठलाग करत त्याच्या मागे मागे जातात. सोबतच दुसरीकडे आपण पाहतो की राजचे गुंड सुकन्याला पुन्हा पकडतात आणि तिला कारमध्ये डांबून त्यांच्या अड्ड्यावर घेऊन जायला लागतात. पण वाटेतच त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर होतो, ज्यामुळे हे गुंड पंक्चर काढण्यासाठी रतनचं गॅरेज जवळ असल्यामुळे तिथे येतात. तसेच पंक्चर काढून झाल्यावर या गुंडांच्या गाडीची काच काळी असल्यामुळे रतन या गुंडांची मस्करी करतो, पण या गुंडांना ती मस्करी सहन होत नाही आणि यावरून यांच्यात भांडण होतं. तसेच यामुळे पुढे यांच्यात मारामारी सुरू होते, ज्यात रतन व मदन या सर्व गुंडांना मारतात. आणि पुढे रतन जेव्हा यांच्या गाडीचा दारू उघडतो तेव्हा तो पाहतो की गाडीच्याच सुकन्याला बांधून ठेवलेला आहे. आता सुकन्याला इतक्या वर्षानंतर पाहिल्यावर रतन खूप आनंदी होतो आणि अखेर 15 वर्षानंतर का होईना हे दोघे पुन्हा एकत्र येतात. आता दुसरीकडे आपण पाहतो की मधू व चंदन जेव्हा राजचा पाठलाग करत असतात तेव्हा राजला माहीत असतं की हे दोघे त्याचा पाठलाग करत आहेत. त्यामुळे राज जेव्हा त्यांच्या अड्ड्यावर जातो तेव्हा त्यांच्या मागोमाग हे दोघे आल्यानंतर राज व त्यांचे गुंड यांना पकडून ठेवतात आणि इथे त्यांना माहीत होतं की रावसाहेब देखील यांच्यात सामील आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की मधू व चंदन जेव्हा राजच्या गाडीचा पाठलाग करत होते तेव्हा वाटेत शर्वरीने यांना पाहिलेलं असतं. त्यामुळे ती मधूला फोन करते, पण मधूचा फोन काही लागतच नाही आणि काही वेळाने जेव्हा ती पुन्हा फोन करते तेव्हा मात्र दुसरीकडे मधू फोन उचलते. पण ती शर्वरीशी काही बोलणार तेव्हाच राजच्या गुंडांनी यांना पकडलेलं असतं आणि तिथेच जेव्हा राज रावसाहेबला फोन करून मधू व चंदनला पकडल्याची बातमी देत असतो तेव्हा इकडून शर्वरी हे सर्व ऐकते, कारण की मधूचा फोन चालूच असतो आणि राज जिथे उभा असतो तिथे जवळच तो फोन पडलेला असतो, ज्यामुळे शर्वरीला माहीत होतं की कोणत्या तरी राज नावाच्या व्यक्तीने यांना बांधून ठेवलेलं आहे. आता हीच गोष्ट शर्वरी पुढे मदनला जाऊन सांगते आणि इथेच सुकन्या देखील असते. त्यामुळे तिला रावसाहेबचा अड्डा आधीच माहीत असल्यामुळे हे सर्व त्यांच्या अड्ड्यावर जातात, जिथे हे पाहतात की रावसाहेब मधूच्या बाबांना व चंदूला मारण्याची धमकी देऊन मधूला राजसोबत लग्न करण्याच्या कागदपत्रांवरती सह्या करायला लावत आहे. पण तेवढ्यात राज यांच्यावर गोळ्या झाडतो, ज्यामुळे इथे या भावांची आणि या गुंडांची मारामारी सुरू होते. सोबतच सर्वांना माहीत होतं की मधूचे मानलेले बाबाच हे सर्वांचे मेन बॉस आहेत आणि हीच मारामारी सुरू असताना इथे पोलीस येतात, ज्यांना बहुतेक रतनने आधीच बोलावलेलं असतं, ज्यामुळे पोलीस मधूचे मानलेले बाबा आणि बाकी सर्व गुंडांना पकडून नेतात. त्याचबरोबर चित्रपटाच्या शेवटी आपण पाहतो की रतनला त्याची प्रेयसी सुकन्या मिळालेली असते आणि चंदन व मदनच्या प्रेमाला देखील रतनची काही हरकत नसते.
त्यामुळे हे तिघे भाऊ आपापल्या प्रेयसींसोबत लग्न करतात आणि याच हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो. तर 2006 मध्ये आलेला हा चित्रपट 1958 मध्ये रिलीज झालेल्या चलती का नाम गाडी या हिंदी चित्रपटाचा रिमेक मराठी चित्रपट होता. याला डिरेक्टेड केलं होतं अंकुश चौधरी व सचिन पाटील यांनी. तर याला संगीत दिलं होतं अजित परब, ऋषिकेश कामेरकर व अजय अतुल यांनी.